महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं काम करण्याचं आमच्या केवले मॅडम आणि विलास गायकवाड हे चांगलं काम करत आहेत. आपल्या महाराष्ट्रातले ज्युडिशियल ऑफिसर मुनघाटे आणि निंबाळकर हे सुद्धा माझ्यासोबत तिथे काम करत आहेत. या प्रसंगी मला एवढंच वाटतं की ज्यावेळेला आपण म्हणतो की लोकशाहीचे 3 स्तंभ म्हणजे न्यायपालिका, विधिपालिका आणि कार्यपालिका हे समान आहेत, तर एव्हरी ऑर्गन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मस्ट reciprocate and give its due respect to the other organs. महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाहीये. मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो, तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या. परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशरी. एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्यावेळेला पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा. या लहान लहान गोष्टीमध्ये मला हे नाही. दुसरा एखादा आमच्यातला एखादा कोणी असता तर आर्टिकल 142 किंवा 140 लहान लहान गोष्टी आहेत, पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की लोकांना कळलं पाहिजे. मी या प्रसंगी पुनश्च आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. सर, भारताचे सरन्यायाधीश काल परवा मुंबईला आले, तर त्यांच्या येण्याच्या नंतर प्रोटोकॉल जो असतो तो पाळला गेला नाही, तो स्वतः त्यांनी गवई साहेबांनी हे केलेलं आहे. तर आपण बॅरिस्टर म्हणून आपण इकडे काय पाहतो, त्यांनी बेंचवर असताना त्या सगळ्यांना समन्स करावं. ती तुम्हाला माहिती दौऱ्याची कळवली होती की नव्हती, आणि कळवली असेल तर मग त्यांच्याकडून त्यांनी स्पष्टीकरण मागितलं पाहिजे. आणि योग्य नसेल मग जी कायद्यामधली कारवाई ती कारवाई त्यांनी करावी. सुजाता आंबेडकरांनी वक्तव्य केले की गवळी आहे त्यांच्या वडिलांनी चळवळ घेतली, ते बरोबर आहे. दादासाहेब गायकवाडांपासून बॅरिस्टर खोब्रागडे इथपासूनचा तो इतिहास आहे, त्याच्यामुळे नवीन काहीच नाही.